सिद्धिविनायकानंतर मुंबईचं दर्शन देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत तुम्ही घेतलेलं आहे, काय मागणी केलेली आहे? आज आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी व आम्ही इतर सर्वांनी इथे मुंबादेवी मातेचं दर्शन घेऊन येणारं सरकार हे या जनतेसाठी अत्यंत प्रामाणिकपणे काम करून या राज्याचा उत्कर्ष होऊ दे अशी प्रार्थना मुंबादेवी मातेच्या चरणी केलेली आहे आणि या जनतेचं कल्याण हो आणि यांची सेवा करायची सद्बुद्धी आम्हा सर्वांना लाभो अशी प्रार्थना आम्ही केली। शपथविधी घेतील असं कळतंय? नहीं, आज की शपथविधि जो है वो निश्चित रूप से एक ऐतिहासिक क्षण है महाराष्ट्र के इस इतिहास में, और मैं समझता हूं कि आज का ये समारोह संसदीय लोकशाही को और प्रबल करने के लिए बहुत ही उपयोगी रहेगा। एक है तो सेफ ऐसा नारा जो पंतप्रधान दिलेला होता, आज पुन्हा शपथविधी दिसणार का? आणि महायुतीमध्ये एक आहे तो सेफ आहे का वातावरण? बिल्कुल एक है और एकदम सेफ है, एकदम आम्ही सर्वजण पक्के एक आहोत आणि तुम्ही सर्वांनी आम्हाला एकदम सेफही केलंय। साहेब, बाकीचा जो मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे तो कधी होणार आहे? सांगितलं जातं की 9 तारखेला इतर जो मंत्रिमंडळाचा विस्तार किंवा खाती वाटप आहे ते होणार आहे। नाही, या संदर्भातला निर्णय अजून आमचं केंद्रीय नेतृत्व घेईल आणि योग्य वेळेला हा विस्तारही होईल आणि योग्य वेळेला आपल्या सर्वांना कळवलंही जाईल। म्हटलं जाते की विधानसभा अध्यक्षपद पुन्हा एकदा तुमच्याचकडे येतंय असं आहे किंवा मंत्रिपदावर तुमची वर्णी लागणार आहे? अजून माझ्याकडे असं कोणती बातमी नाही आहे, परंतु जी जबाबदारी माझा पक्ष मला देईल ती जबाबदारी मी योग्यरित्या पार पाडायचा पूर्ण प्रयत्न करेन। आता कुठला आवडेल भूषण व्हायला तुम्हाला जर मंत्रिपद मिळालं तर? आता मला सर्वप्रथम महाराष्ट्राचं उत्कर्ष, महाराष्ट्राचं कल्याण होताना बघायला आवडेल। सर, आपको मंत्रिपद मिलने वाला है? नहीं, देखिए अभी तक मेरे पास ऐसी कोई खबर आई नहीं है, लेकिन मेरी पार्टी मुझ पे जो जिम्मेदारी देगी वो जिम्मेदारी मैं पूरी ईमानदारी से निभाऊंगा। ये इस सवाल का जवाब केवल केंद्रीय नेतृत्व दे सकता है और इसीलिए मैं समझता हूं हमें किसी प्रकार की जल्दबाजी नहीं करनी है। निश्चित रूप से एक अच्छी सरकार का स्थापना करना है हमें, और अच्छी सरकार बनेगी तो महाराष्ट्र को अच्छा न्याय मिलेगा और इसीलिए जल्दबाजी करने की कोई जरूरत नहीं है। योग्य समय पर योग्य निर्णय लिया जाएगा। तुमच्या मतदारसंघात कार्यक्रम होतोय, तयारी कशा प्रकारे झालेली आहे आणि कोण कोण भाजपचे दिग्गज नेते या कार्यक्रमात? हा कार्यक्रम, शपथविधीचा कार्यक्रम जो आहे तो आमच्या कुलाबा विधानसभा मतदारसंघातल्या आझाद मैदान येथे होत आहे। अत्यंत दिमागदार असा हा सोहळा असणार आहे। राज्यातल्या जनतेला अभिमान वाटेल आणि संसदीय लोकशाहीला अत्यंत वाव देणारा असा हा कार्यक्रम इकडे आझाद मैदानवर होणार आहे आणि संध्याकाळी 5:30 वाजता हा कार्यक्रम होत आहे। त्यामुळे राज्यातील तमाम जनतेमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि मला खात्री आहे की हा उत्साह येणाऱ्या 5 वर्षात अजूनही वाढेल आणि या सरकारकडनं ही जनता अत्यंत लोकउपयोगी असं कार्य करून घेईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।